नमस्कार डॉक्टर, आम्हाला बाळ हवं. साधारणतः लग्न झाल्यानंतर 1-2-4 वर्ष उलटली की जोडप्याला वाटू लागतं की आपल्याला मूल हवं आहे. ते खूप प्रयत्न करतात, काही वैद्यकीय अडचणी उद्भवतात आणि जेव्हा त्यांना समजतं की त्यांना मूल होऊ शकत नाही किंवा काही कारणास्तव त्यांच्यामध्ये अडचणी आहेत, तर त्यांच्यासमोर खूप महत्त्वाचा पण सुंदर पर्याय उपलब्ध असतो, तो म्हणजे दत्तक घेण्याचा. मूल दत्तक घेण्याची एक खूप महत्त्वाची प्रक्रिया या देशामध्ये कित्येक वर्षापासून सुरू आहे, पण आता त्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. बेळगावमध्ये स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानचं दत्तक निदान केंद्र आहे आणि तेथून आजपर्यंत 106 मुलं दत्तक गेलेली आहेत. हा महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक मास म्हणून आचरला जातो आणि त्या निमित्तानं आज आपण या केंद्राच्या संचालिका डॉक्टर मनीषा भांडणकर यांच्यासमवेत बातचीत करणार. विवेकानंद सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट हा 1982 साली स्थापन झाला होता. मुख्यत्वे करून अनाथ बेवारस मुलांना इथं राहण्याची व्यवस्था करायची, त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करायची आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षण द्यायचं. या हेतूनं तेव्हापासून ह्या संस्थेतर्फे काम चालू झालेलं आहे. हळूहळू करता काम वाढत गेलं आणि मग जेव्हा दत्तक विधीला अंडर ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट या ॲक्टतर्फे भारत सरकारतर्फे पूर्णतः हा जेव्हा प्रोसेस सुरू झाला दत्तक देण्याचा, ते 2008मध्ये कारा सेंट्रल ऑथॉरिटी अँड रिसोर्स एजन्सी फॉर ॲडॉप्शन ही जेव्हा स्थापन झाली, तर त्याच्यानंतर आपलं हे दत्तक केंद्र तिथं रजिस्टर झालं गेलं आणि 2008पासून आपण पूर्ण सगळे लीगल आस्पेक्ट्स जे काय सरकारतर्फे सांगितलेले आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टप्रमाणे, त्याप्रमाणे ते सगळे पूर्ण फॉलो करून ॲडॉप्शन देण्याचे जो प्रोसेस आहे, तर त्याच्यात आजपर्यंत आम्ही 106 मुलं ॲडॉप्शनला दिलेली आहेत आणि त्याच्यातली 5 की 6 मुलं इंटरनॅशनल ॲडॉप्शनसाठी दिलेली आहेत आणि बाकीची आपल्या देशांतर्गत पूर्ण दत्तक क्रिया पूर्ण करून आम्ही त्यांना दिलेलं आहे. एखादं मूल जेव्हा रस्त्यावर सापडतं किंवा कुठेही अडचणीत असं ते पडलेलं असतं आणि पोलीस त्याला घेऊन जातात किंवा सामाजिक कार्यकर्ते त्याला उचलून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करतात, तिथून ते तुमच्यापर्यंत येण्याची प्रक्रिया काय असते? जेव्हा हे मूल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं तेव्हा आम्हालाही त्याची इन्फॉर्मेशन मिळतं. म्हणजे आपलं जे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आहे आपल्या डिस्ट्रिक्टचं, तर त्यांच्याकडनं आम्हाला हे इन्फॉर्मेशन दिलं जातं की हे बाळ असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग तिथं जेव्हा हे बाळ मेडिकली फिट फॉर डिस्चार्ज तिथनं होतं, मग त्याच्यानंतर ते आमच्याकडे येतं. आमच्याकडे आल्यावर प्रथमतः आम्ही त्याला जे कॅरिंग्स पोर्टल आहे काराचं,
जिथं अशी जी मुलं म्हणजे अनाथ आणि किंवा बेवारस मुलं सोडून दिलेली असतात जी येतात, तर आम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन कॅरिंग्स पोर्टलमध्ये आम्हाला द्यावं लागतं. त्याचबरोबर त्या बाळाचे FIR लॉन्च करणं आणि चाइल्ड वेलफेअर कमिटी, प्रत्येक डिस्ट्रिक्टला चाइल्ड वेलफेअर कमिटीमध्ये तर त्यांना इन्फॉर्मेशन देणं की हे बाळ आमच्यापर्यंत पोचलेलं आहे, ही प्रक्रिया आम्ही करतो. एकदा हे कॅरिंग्समध्ये एंटर झाल्यानंतर आणि FIR झाल्यानंतर जर का काही यश येतं का हे त्यांनी बघायला तसा अवधी दिला जातो. तसा अवधी दिला जातो 2 ते 4 महिने. आणि जर का तोपर्यंत काही झालं नाही, कुठलेही ट्रेस मिळाला नाही, तर मग CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी हे बाळ लिगली फ्री फॉर अडॉप्शन म्हणून सर्टिफिकेट देतं. एकदा ते लिगली फ्री फॉर अडॉप्शन सर्टिफिकेट आल्यावर मग आम्ही बाकीचा दत्तकचा ह्याचा प्रोसेस चालू करतो. म्हणजे त्या बाळाचं पूर्ण मेडिकल एक्झामिनेशन आम्हाला करावं लागतं, ज्याच्यात म्हणजे हा मेडिकल एक्झामिनेशन रिपोर्ट एक 4 पानाचा रिपोर्ट आहे तो. आणि ते पूर्ण त्याची इन्व्हेस्टिगेशन्स सगळे सिस्टम वाईज इन्व्हेस्टिगेशन करून मग त्याचे सगळे रिपोर्ट्स आम्हाला त्याच्यात एंटर करावे लागतात. आणि मग हा रिपोर्ट पण त्या कॅरिंग्स पोर्टलमध्ये दिला जातो. आणि मग तो ते बाळ मेन स्ट्रीममध्ये येतं ॲडॉप्शनच्या दत्तक देण्यासाठी. आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. आता एखाद्या पालकांना दत्तक मूल घ्यायचं आहे आणि ते तुमच्याकडे आलेले आहे, तर तिथून ते बाळ त्यांच्याकडे जाईपर्यंतची प्रक्रिया काय असते? एकदा पालक आमच्याकडे आल्यावर, आता बेळगाव डिस्ट्रिक्टसाठी स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान ही अडॉप्शन एजन्सी आहे. तर बेळगाव डिस्ट्रिक्टमधले कुठल्याही पालकांना जर का दत्तक घेण्याची त्यांचा विचार असेल तर ते आमच्याकडं कधीही येऊ शकतात. आमचे सोशल वर्कर्स आहेत, त्यांना ह्या पालकांना काउन्सिलिंग कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे दत्तक घेणं हा विचार सोपा आहे येणं, पण त्याच्यापुढे त्या बाळाला तो प्रोसेस पूर्ण करणं आणि मग ते बाळ आपल्या कुटुंबात सामावून घेणं. आणि बेसिकली आपल्या भारतीय ह्याच्यात कितीतरी म्हणजे आपल्या संस्कृतीत कितीतरी अडथळे असतात. म्हणजे जॉईंट फॅमिलीज आहेत, एक्सटेंडेड फॅमिलीज आहेत, मग कास्ट, हे सगळं चाललं त्याच्यात. मग ह्या सगळ्याचं काउन्सिलिंग आम्ही सोशल वर्करकडनं आम्ही करून घेतो. आणि जेव्हा ते पालक व्यवस्थित त्यांची तयारी झालेली आहे की नाही, मी हे सगळं सांभाळून ते बाळ माझं म्हणून मी वाढवू शकतो, अशी जेव्हा त्यांचं काउन्सिलिंग पूर्ण होतं, तेव्हाच त्या पालकांनी मग पुढची स्टेप घ्यावी असं आम्ही त्यांना सुचवतो. मग त्याच्यानंतर त्यांना कॅरिंग्स पोर्टल, त्याच्यात एक पॅरेंट्स पोर्टल आहे, तर तिथं त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या त्यांना एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि मग त्यांना एक 8 ते 10 डॉक्युमेंट्स त्या पोर्टलमध्ये द्यावे लागतात. म्हणजे त्याच्यात त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट, एज्युकेशन, प्रॉपर्टी, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळे डिटेल्स मागितलेले आहेत. हे सरकारतर्फे हे चालू आहे. तर मग हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी ते अपलोड करू शकतात किंवा आम्हीही त्यांना मदत करतो. बरेच पेरेंट्स ज्यांना माहिती नाही कसं करायचं ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना मदत करतो आणि मग हे सगळं अपलोड होतं. मग हे सगळं झाल्यानंतर पूर्ण त्यांचं डॉक्युमेंट्स झाल्यानंतर आमची सोशल वर्कर बेळगाव डिस्ट्रिक्टसाठी त्या घरी जाऊन ते होम स्टडी रिपोर्ट तयार करतात. होम स्टडी रिपोर्टसुद्धा एक 4 ते 5 पानांचा रिपोर्ट आहे. त्याच्यात पॅरेंट्सनी स्वतः पालकांनी भरण्याचे 2 पानं आहेत आणि मग सोशल वर्करने त्यांच्याकडे बोलून जी काय माहिती मिळालेली आहे, म्हणजे जिथं त्यांचं घर, ते वातावरण, आजूबाजूची लोकं आणि मग त्यांचं घरच्यांचं बाकीच्या एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स, त्यांचा किती सपोर्ट आहे याच्यासाठी, ह्या सगळ्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि ते सगळं मग त्या होम स्टडी रिपोर्टमध्ये एंटर केलं जातं. हे सगळं झाल्यावर मग होम स्टडी रिपोर्ट पॅरेंट्स पोर्टलवर आम्ही आमच्यातर्फे अपलोड केला जातो. मग हे पॅरेंट्सचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं अँड दे आर इन द मेन स्ट्रीम नाव टू वेअर दे कॅन बी मॅच्ड. आता जेव्हा हे पॅरेंट्स त्यांचं हा फॉर्म कम्प्लीट करतात तेव्हा त्यांना बरेच ऑप्शन्स विचारले जातात. तुम्हाला मुलगाच हवा का, आपली मुलगीच हवी का, तुमच्या हे कुठल्या वयापर्यंत हवी. आई वडिलांच्या वयावर अवलंबून सुद्धा किती वर्षापर्यंत मूल दत्तक दिलं जातं ह्याचा एक रूल आहे. म्हणजे जसं आई आणि वडिलांचं वय मिळून 90 वर्षाचं असेल तर त्यांना 4 वर्षाखालील मूल दत्तक दिलं जाईल. पण जर का ते 90 ते 120 असेल तर 4 ते 6 वर्षाचं मूल दिलं जाईल. तर असा हा लॉ आहे. तर हे सगळं आम्ही पॅरेंट्सना एक्सप्लेन करतो ते आल्यावर. आणि दुसरं त्याला एक ऑप्शन द्यायचा असतो की आपल्याला पूर्ण नॉर्मलच बाळ हवं की स्पेशल नीड्स चालतं. स्पेशल नीड्स म्हणजे त्याच्यात कसं
कुठलेही म्हणजे मेंटली चॅलेंज किंवा फिजिकली चॅलेंज कशीही असू शकतात. असं कोणी घेतलं आतापर्यंत एखादं? मागच्या 5 वर्षाच्या ह्याच्यात 2 मुलं आपल्या भारतीय पालकांनी घेतली, पण इट इज अ लिटल सॅड स्टोरी टू से की भारतीय पालक शक्यतो मला पूर्णतः नॉर्मलच पालक पाहिजे म्हणून मागतात. बरीचशी आपली स्पेशल नीड्स मुलं इंटरनॅशनल अडॉप्शनसाठी जातात. म्हणजे आमची आतापर्यंत 5 मुलं ती ह्या स्पेशल नीड्स कॅटेगरीतनंच इंटरनॅशनल अडॉप्शनसाठी गेलेली आहेत. आणि मग त्या पालकांनी तर अगदी त्यांची स्वतःची 2 नॉर्मल मुलं असताना हे 3रं स्पेशल नीड्स मुलं घेतलेलं आहे. ही काय मानसिकता असू शकते? आम्ही त्या पालकांचे होम स्टडी रिपोर्ट वाचतो किंवा जेव्हा त्यांचं अडॉप्शन हे प्रक्रिया चालू होते तेव्हा त्यांचे होम स्टडी रिपोर्ट्स आम्हाला येतात. आणि जेव्हा आम्ही हे वाचतो तेव्हा आम्हाला असं दिसतं की हे खूप सुरुवातीपासून मोटिवेशन असतं त्यांच्यात. म्हणजे बरेचदा लग्नाच्या वेळेस त्यांनी ठरवलेलं असतं की आमची 1-2 मुलं झाल्यावर आम्ही 3रं मूल ज्याला काही स्पेशल नीड्स आहेत तर असं बाळ आम्ही घ्यायचं. तर असं त्यांचे आधीपासूनचे विचार असतात. आणि असं नाही की त्यांच्या फॅमिलीत कुणी घेतलेलं आहे. तर मी आतापर्यंत जे होम स्टडी रिपोर्ट्स वाचले की असं नाही की कुणी घेतलेलं आहे किंवा दिस इज देअर इन्स्पिरेशन, दिस इज व्हॉट दे डिसाईड. आपल्यासुद्धा ह्याच्यात एका बँगलोरची फॅमिली, बिझनेस फॅमिली, त्यांची स्वतःची 2 नॉर्मल मुलं असताना त्यांनी 3रं स्पेशल नीड्स मुलगी आमच्याकडनं घेतलेली आहे. म्हणजे विच वॉज व्हेरी मोटिवेटिंग ॲक्च्युली. ते बघितल्यावर आम्हाला खूप छान वाटलं. आणि बरेचदा ही मुलं एकदा फॅमिलीत गेल्यावर पुढच्या वर्षभरात त्यांच्यात खूपच फरक दिसून येतो. कारण ते पर्सनल लव्ह अटेन्शन ती वेगळीच गोष्ट असते. तर हे पण पालकांनी तो जेव्हा आम्ही त्यांचं हे अपलोड करतो तेव्हा त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा मला स्पेशल नीड्समध्ये हे चालेल किंवा हे चालणार नाही किंवा मला पूर्णतः नॉर्मल पाहिजे. मग काही वेळा मला काळं रंगाचं नको, इथपर्यंत सुद्धा काही पालक आम्हाला स्पेशल त्यांचे हे सांगतात. एखादं पालक मला मूल होत नाही म्हणून येतं तुमच्याकडे आणि नंतर कालांतराने दत्तक घेतल्यानंतर त्यांना मूल झालं तर त्या दत्तक मुलाला ते तितक्याच चांगलपणाने तेवढ्याच आत्मीयतेने वाढवतात तर ते परत पाठवतात तुमच्या? ह्याला आम्ही आमच्या डिसरप्शन अँड डिझॉल्युशन असं म्हणतो. तर डिसरप्शन म्हणजे एंड ऑफ अडॉप्शन. तर दिस इज ऑल्सो लिगल हे म्हणजे त्याच्यासाठी पण आहे फॉर्मॅलिटी. असे पण प्रकार झालेले आहेत की जिथं म्हणजे त्यांचं हे एकदा बाळ दत्तक गेल्यानंतर त्या फॅमिली ते ॲडजस्ट झालं नाही. आणि हे कधी होतं जर का 3-4 वर्षावरची मुलं जर का दत्तक दिली गेली तर बरेचदा त्या मुलांना त्यांचा जो इमोशनल ट्रॉमा असतो पहिल्या 4 वर्षातला त्याचे आफ्टर इफेक्ट्स फॅमिलीत गेल्यावर जाणवायला लागतात. आणि त्या फॅमिलीनं कितीही म्हणजे त्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला तर मग कधी कधी फॅमिलीकडनंही प्रॉब्लेम होऊ शकतो, कधी कधी मुलांच्याकडनंही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मग ते डिसरप्शन डिसॉल्युशनचा जो प्रकार आहे तो घडू शकतो. पण हा युजली मोठ्या मुलांच्यात घडतो. लहान बाळं एकदा गेल्यानंतर आणि मग त्यांना दुसरं त्या समजा त्यांना बायोलॉजिकल त्यांचं आपलं स्वतःचं मूल झालं, दोन्ही अनुभव आहेत. म्हणजे त्यांनी ते मूलही तितक्याच जीवानं सांभाळलेलं आहे आणि ते असंही मानतात की ह्या मुलामुळं मला आपलं हे मूल झालं. तर तीही पण हे बघितलेली आहे आम्ही बाजू. आणि ही पण बाजू बघितलेली आहे की आता माझं मूल झालं मग ह्या मुलाकडे थोडंसं दुर्लक्ष होणं, हे पण दोन्ही बाजू बघितलेल्या आहे. तर एकदा पॅरेंट्सचं हे सगळं इन्फॉर्मेशन पॅरेंट्स पोर्टलवर गेल्यावर मग ते पॅरेंट्स मेनस्ट्रीममध्ये आले आणि मग त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे जे म्हणजे चाइल्ड पोर्टलवर जे आम्ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याचं सगळं मॅचिंग कारा करतं. तर पॅरेंट्स रिक्वायरमेंट अँड द चाइल्ड अवेलेबिलिटी अकॉर्डिंगली त्यांची सिनियरिटी लिस्ट केली जाते आणि इट इज कम्प्युटराइज्ड. तर मग त्यांची रिक्वायरमेंट आणि बाळाची अवेलेबिलिटी ह्याचं मॅचिंग होऊन जेव्हा ते मॅचिंग होतं तेव्हा त्या पॅरेंट्सना त्याचं इन्फॉर्मेशन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल आमच्या ह्याच्यातल्या एका मुलाचं मॅच झालं, तामिळनाडूतले पॅरेंट्स असतील तर मग आम्हाला इन्फॉर्मेशन येणार आणि त्यांनाही इन्फॉर्मेशन येणार. एकदा ते इन्फॉर्मेशन गेल्यावर पुढच्या 48 तासात त्यांनी ते बाळ रिझर्व करायला पाहिजे. आता म्हणजे ॲक्च्युअल बाळ मॅच होण्यात कधी कधी 2 वर्षसुद्धा वेळ काढावा लागतो. कारण जेवढी ह्याची वेटिंग लिस्ट आहे पॅरेंट्सची त्याच्या खूप कमी अवेलेबिलिटी आहे.
आणि परत प्रत्येकाचे आपापले रिक्वायरमेंट्स असतात, तर त्याच्यात 2 वर्ष तरी कमीत कमी जातात. आणि मग एकदा हे त्यांना मॅच झालंय म्हणून इन्फॉर्मेशन गेल्यावर 48 तासात त्यांनी सपोज आमच्याकडे झालं तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे की वी आर इंटरेस्टेड इन रिझर्विंग दिस चाइल्ड. त्यांना काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते फोन करून आम्हाला विचारू शकतात, आम्ही त्यांना ते इन्फॉर्मेशन देतो. 48 तासात त्यांनी एकदा रिझर्व केलं की ते बाळ ह्याच्यातनं बाहेर येतं, ॲडॉप्शनच्या लिस्टमधनं बाहेर येतं आणि ते त्या पॅरेंट्ससाठी रिझर्व केलेलं असतं. मग त्याच्या पुढचा प्रोसेस सुरू होतो, म्हणजे त्यांनी त्यांचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आम्हाला पाठवायला पाहिजेत, तामिळनाडूचे असतील तर किंवा आणि कुठल्या स्टेटचे असतील तर. मग त्यांचे जे डॉक्युमेंट्स आल्यावर आम्ही सगळे व्हेरीफाय करतो आमच्या लॉयरकडनं आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग एक ॲडॉप्शन कमिटी मीटिंग होते, ज्याच्यात आता सध्या ह्या पॅन्डेमिकमुळं आम्ही ह्या व्हर्च्युअल मीटिंग्स करतो, नाहीतर ॲक्च्युअली पॅरेंट्स इथं येतात, त्यांचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आमचे लॉयर येतात. डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडनं एक माणूस असतो आणि आम्ही असे मिळून आम्ही ही ॲडॉप्शन कमिटी आणि सोशल वर्कर आम्ही डिस्कस करतो आणि त्यांना त्यांचे काय प्रश्न असतील किंवा त्यांना डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर करतो. आणि जर का मग त्याच्यापुढे दे सेड येस वी वॉन्ट टू गो अहेड विथ अडॉप्शन, मग त्यांना ते बाळ दाखवलं जातं, त्यांचं ते जे काही बॉन्डिंग जो प्रकार आहे बाळाबद्दलचं त्याच्याबद्दलही त्यांना सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर मग हे आता एका महिन्यात आम्हाला मग ते बाळ त्यांच्याकडे द्यायला लागतं. ते आम्ही फॉस्टर केअरमध्ये देतो आणि त्याचवेळी आम्ही कोर्टमध्ये पिटिशन फाईल करतो की ह्या अडॉप्शन प्रोसेस ह्या बाळासाठी आणि ह्या पॅरेंट्सचा सुरू झाला आहे. मग ते पिटिशन फाईल केल्यानंतर कोर्ट ऑर्डर येईतोपर्यंत की दिस चाइल्ड कॅन बी गिवन टू दीज पॅरेंट्स, ही कोर्ट ऑर्डर येईतोपर्यंत सगळा प्रोसेस आम्ही फॉलो करतो. कोर्ट ऑर्डर आल्यानंतर मग आम्ही कॉर्पोरेशनमधनं त्या बाळाचं त्या पॅरेंट्सच्या नावानं बर्थ सर्टिफिकेट घेतो आणि ते बर्थ सर्टिफिकेट त्या पॅरेंट्सला हँडओव्हर करतो. इथं हा आमचा प्रोसेस कम्प्लीट होतो. त्या बर्थ सर्टिफिकेटवर ॲडॉप्टेड म्हणून हे असतं नाही, त्या बर्थ सर्टिफिकेटवर ह्या वडिलांचं आईवडिलांचं नाव असतं ॲज पॅरेंट्स, त्याच्यात ॲडॉप्टेड संस्थेचं ॲक्च्युली संस्थेचं नाव घालू नये म्हणून सरकारकडनं आता हल्लीच आम्हाला सर्क्युलर आलेलं आहे. बरीच वर्ष संस्थेचंच नाव असायचं, पण आता सरकारने आणि मग त्या आईवडिलांना त्याचा खूप त्रास यायचा, बाळालाही नंतर मग त्याचा त्रास होतो, म्हणून मग आता सरकारकडनं आम्हाला हे पण सर्क्युलर आलेलं आहे की ह्याच्यापुढे संस्थेचं नाव घालायचं नाही. ज्या गावात ते बाळ सापडलं तेवढं त्या गावाचं नाव किंवा ज्या गावातनं ते बाळ अडॉप्ट केलं त्या गावाचं नाव घ्यायला एवढंच असं मला आता सध्या सर्क्युलर आलेलं आहे. ज्यांना मूल होत नाही पण पालक व्हायचं आहे अशा सगळ्या आईबाबांना काय सांगतात? मी स्वतः पिडियाट्रिशियन आहे, न्यूरोनेटॉलॉजिस्ट आहे. मी जे बघते की ज्यांना मूल होत नाही हे आईवडील मग IVFच्या पाठीमागे लागतात. IVFचा सक्सेस रेट त्याच्यावर मी आता कमेंट करू शकत नाही, पण त्याच्यातनं जे जावं लागतं पॅरेंट्सना त्यावेळी तो जो मेंटल स्ट्रेस, इमोशनल ट्रॉमा, फायनान्शियल स्ट्रेस, हा जो ते जितकी वर्ष ते काढतात त्याच्यातून ते खूप असतं. आणि माझ्या ह्याच्याप्रमाणे मी जे बघितलं आहे ते जवळजवळ 10 वर्षापर्यंत पालक हे सगळं प्रयत्न करतात आणि मग त्याच्यानंतर मग ते विचार करतात की बाबा आता आपल्याला हे शक्य नाही तर आपण ॲडॉप्शनचा विचार करूया. ह्यावेळी मात्र एक होतं की एकदा त्यांनी दत्तक घेण्याचा विचार केल्यावर मग त्यांना वाटतं की अजून 2 वर्ष थांबायचं. मग त्यावेळी मी त्यांना सांगते की तुम्ही इतकी वर्ष 10 वर्ष तुम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे, 1-2 वर्ष थांबून जर का तुम्हाला पूर्ण लिगल प्रोसेसमधनं जर का बाळ मिळत असेल तर मग कशाला घाई करता. तर कारण बरेच पालक आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही खूप प्रयत्न केला, आम्ही थकलो आता, ह्याच्यात येतात की आम्ही थकलो आता आणि आम्हाला मूल पाहिजे. दुसरे एक पालक येतात आमच्याकडे की ज्यांना मूल झालं आहे आणि बिकॉज ऑफ सम अनफॉर्च्युनेट हे दे हॅव लॉस्ट द चाइल्ड, मग तो पण ट्रॉमा त्यांना असतो आणि मग त्याच्यात त्यांना नाही मला दत्तक मूल पाहिजे असं अगदी यांना मला लवकरात लवकर मूल पाहिजे, ह्यानं पण काही पालक आमच्याकडे येतात. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की दत्तक मूल घेणं ह्याच्यात नक्कीच चॅलेंजेस आहेत. इट इज अ युनिक वे ऑफ फॉर्मिंग अ फॅमिली. बायोलॉजिकल फॅमिलीज आम्ही सगळेच जण करतो, ॲडॉप्शन घेऊन मूल फॅमिली आपली तयार करणं ह्याच्यात एक वेगळंच चॅलेंज आहे. ही एक वेगळ्या प्रकारची फॅमिली आहे, पण त्याच्यातनं सुद्धा आपण खूप काही आनंद मिळवू शकतो.
एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे मूल घेताना, की आपण हे मूल आपलं म्हणून सांभाळणार आहे. ह्या मुलाला आपल्या बायोलॉजिकल मुलासाठी आपण जेवढं प्रेम जे काय ॲक्सेप्ट करू, त्या मुलाचे चांगले वाईट गुण जे काय असतील ते जसं आपल्या मुलाचं आपण ॲक्सेप्ट करतो, तसं हे जे ॲडॉप्टेड मूल आपण दत्तक मूल घेतलेलं आहे त्याचं तसंच आपण ॲक्सेप्ट करण्याची तयारी पहिल्या दिवसापासून आपण ठेवायला पाहिजे. तरच मग हा पूर्ण ॲडॉप्शन प्रोसेस आहे, दत्तक विधी सक्सेसफुल होण्याचे चान्सेस चांगले असतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो की हॉस्पिटल्समधून किंवा काही व्यक्तींकडून परस्पर मूल दत्तक दिलं जातं, ते दत्तक विधान होत नाही. त्याला काय सांगणार? माझी सगळ्या मेडिकल फ्रेटर्निटीला, सगळ्या मेडिकल प्रोफेशनल्सना हेच एक विनंती आहे की हे जे आपण बरेचदा विचार करतो की अरे बाळ चांगल्या घरात जात आहे, त्या बाळाचं काहीतरी चांगलं होईल, त्या दृष्टीनं आपण हे कधी कधी ह्याच्यासाठी आपण हो म्हणतो, पण ह्याच्यात खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण हा प्रोसेस व्यवस्थित लीगल न झाल्यामुळे उद्या जर का ते बाळ त्या कुटुंबात गेल्यानंतर आणि थोड्या 1-2 वर्षांनी सुद्धा समजा त्यांना काही आढळून आलं की या बाळात काहीतरी कमी आहे किंवा हे बाळ फिजिकली मेंटली चॅलेंज होणार आहे किंवा त्याच्यात काहीतरी जेनेटिक दोष आहे, हे झाल्यानंतर मग त्या बाळाचं काय करायचं हा प्रश्न येतो. आणि मग आमच्याकडे अशी सोडून दिलेली बाळं पण आलेली आहेत. त्यामुळे हे खूप रिस्की आहे की हॉस्पिटलमधनं डायरेक्ट बाळ त्या पॅरेंट्सना देणं. त्याच्यापेक्षा हा जो प्रोसेस आहे की कधीही सगळ्या डॉक्टर्सने हेच विचार करावा की असं जर का बाळ असेल किंवा आई जर का त्यांना कल्पना असेल की बाबा ही सिंगल मदर आहे आणि हिला हे बाळ नको आहे, हे जर का आधीच त्यांना समजलं असेल तर मग डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला किंवा चाइल्ड हेल्पलाईनला फोन करून त्यांना जर का ह्याच्यात इन्व्हॉल्व केलं तर ते पुढचा सगळा प्रोसेस करू शकते. आणि ते बाळ ते आई इकडं तिकडं सोडून देऊ म्हणजे तसा पण प्रॉब्लेम होतो आणि 8 दिवसांनी ती बाई ती कुठंतरी ते बाळ सोडून देऊ शकतं. तसं करण्यापेक्षा व्यवस्थित तिनं ते आपण पण सरेंडर केलं तिच्याकडे आणि त्या डॉक्टर्सने तिला त्याच्यात मदत केली. जर का तिला ते खरंच नको असेल तर ते बाळ आम्ही व्यवस्थित बघून ते पूर्ण लिगल प्रोसेसमधनं जाऊन चांगल्या फॅमिलीत अडॉप्शनला जाऊ शकतं. तर ह्याच्यात खूप त्या बाळाच्या दृष्टीनं हे खूप इट विल बी गुड फॉर द चाइल्ड, कारण त्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जाईल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. मूल हवंय पण मूल होत नाही, या प्रश्नाला उत्तर आहे मूल दत्तक घ्या. हा दत्तक निदान विधी तसा सोपा नाही, परंतु स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान संचालित चिकुंडी मठामधील जी मुलं दिली जातात ती पूर्णपणे कायदेशीर मार्गाने दिली जातात. दत्तक विधानाची प्रक्रिया सोपी नाही, परंतु ती पूर्णपणे पार पाडल्यानंतर जे मूल त्या घरात जातं त्या घरात ते रमू शकतं. कुठल्या पालकाला कुठलं मूल द्यायचं याचाही विचार फार बारकाईने केला जातो. या संस्थेवरती विश्वास असल्यामुळेच कदाचित आजपर्यंत या संस्थेमधून 106 मुलं दत्तक केलेली आहेत आणि फक्त भारतातच नव्हे तर काही आंतरराष्ट्रीय घरांमध्ये सुद्धा ही मुलं आज आनंदाने बागडत आहेत. जे आपलं आहे ते आपलंच आहे, पण जे आपलं नाही त्यालासुद्धा आपलं म्हणत त्याला जवळ करणं आणि एक बाळ आणि त्यातून एक व्यक्ती घडवणं हे खरं जितकं आव्हानाचं आहे तितकंच ते आनंददायी आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानचं हे कार्य खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर भांडणकर तुम्ही आमच्याशी बोललात याबद्दल मनापासून धन्यवाद. कॅमेरामन कुमारसह मी मनीषा, तरुण भारत सोशल मीडिया टीम. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.